माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. सिंपल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. आवर चॅप्टर इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स चा जो बेस आहे तो आपण पहिल्या लेक्चरला पाहिला, मॅक्सवेल्स डिस्प्लेसमेंट करंट. मॅक्सवेलने काय इन्व्हेन्शन केलं होतं बेटा? जो करंट आपल्याला माहिती आहे तो कंडक्शन करंट आहे. जो वायर मधनं जाणारा करंट आहे तो कंडक्शन करंट आहे. आणि जो दोन प्लेट्स मध्ये असतो, म्हणजे जो एअर किंवा व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल होतो बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड. आय रिपीट, चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड. मॅग्नेटिक बोलू चुकून मी. चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड आयदर इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग वाला. त्यातला आपण इन्क्रीजिंग वाली केस घेतली होती की बाबा कॅपॅसिटर चार्ज होत होता. दोन प्लेट घेतले होते आपण. गोल असू द्या, रेक्टँग्युलर असू द्या, स्क्वेअर असू द्या, दोन्ही प्लेटचा फक्त एरिया सेम पाहिजे. अशा टाईपचा जो कॅपॅसिटर आहे त्याची चार्जिंग होत असताना, इलेक्ट्रिक फील्ड इन्क्रीज होत असताना, दोन प्लेटच्या मध्ये जी एअर किंवा व्हॅक्यूम आहे, लेट्स अज्युम, तो बेटा त्यामध्ये काय झाला होता? करंट तयार झाला होता. कसं कळालं आपल्याला? मॅग्नेटिक निडल डिफ्लेक्ट झाली होती. मॅग्नेटिक निडल डिफ्लेक्ट झाली याचा तिथं मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड दॅट मीन्स इलेक्ट्रिक फील्ड इज ऑल्सो देअर. दिस वॉज अबाउट द कन्सेप्ट ऑफ डिस्प्लेसमेंट करंट. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला आपण पाहिला होता. सो बेटा मुद्दा असा आहे की अँपियरच्या लॉला मॅक्सवेलने करेक्ट केलं. आता प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ह्या ऍक्च्युअली यांचं प्रोडक्शन, यांची फॅक्टरी आहे कुठं? हाऊ दे गेट क्रिएटेड ऍक्च्युअली आपल्याला हे सगळं लर्न करायचं. आणि नेक्स्ट लेक्चरला आपल्याला तो स्पेक्ट्रम पाहायचा आहे. ह्या ज्या वेव्स आहे, लाईक यू पीपल नो दॅट लाईट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, आहे की नाही? आणि मग लाईटच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की ती ट्रान्सव्हर्स इन नेचर आहे, व्हायब्रेट परपेंडिक्युलर, तिला मीडियमची गरज नसते. ह्या सगळ्या गोष्टी, प्रॉपर्टीज आज आपल्याला लर्न करायच्या बिफोर वी लर्न प्रोडक्शन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक. बेटा तयार कशा होतात? सो फॉर दिस प्रोडक्शन ना बेटा, वी हॅव टू कन्सिडर 3 केसेस फॉर द चार्ज. ओके, 3 cases. Case first. 3 cases are very necessary beta. That case number first. Case number 1 is charge at rest. काय म्हणू बेटा आपण? Charge at rest. बेटा जो चार्ज आहे, you people know that charges are either positive or negative. दोनच टाईपचा चार्ज आहे वर्ल्ड मध्ये, जगामध्ये, युनिव्हर्स मध्ये. तर बेटा हा जो चार्ज आहे ना, सपोज आय अज्युम पॉझिटिव्ह चार्ज. काय घेतला बेटा मी? एक प्लस क्यू चार्ज अज्युम करा. ओके, एक छोटूसा पॉइंट चार्ज घेतला मी बेटा. तर हा जो चार्ज आहे ना, हा कसा आहे? ऍट रेस्ट. मग आता हा जेव्हा ऍट रेस्ट आहे, तर हा याच्या अवतीभोवती काय तयार केलं बेटा? इलेक्ट्रिक फील्ड. कसं कळालं हे? काय केलं फिजिसिस्ट लोकांनी? ह्या चार्जच्या अवतीभोवती एक टेस्ट चार्ज अज्युम केला. टेस्ट चार्ज, जसं की उंदरावरती प्रयोग केला जातो का नाही कुठल्या एक्सपेरिमेंट मध्ये, तसा एखाद्या चार्ज वरती प्रयोग केला. तर काय केलं? जेव्हा एखादा प्लस चार्ज, बेटा फिजिक्स मध्ये ना, मी जेव्हा जेव्हा टेस्ट चार्ज बोललो ना, टेस्ट चार्ज, ओके, टेस्ट चार्ज, तर बेटा टेस्ट चार्ज ही अशी कन्सेप्ट आहे, चार्ज निग्लिजिबल आहे, म्हणजे मॅग्निट्यूड त्याचं एकदम निग्लिजिबल आहे. ओके, टेस्ट चार्ज जेव्हा पण मी बोलल तेव्हा तुम्ही काय म्हणायचं बेटा? त्याचं जे मॅग्निट्यूड आहे ना, ते निग्लिजिबल आहे. ओके, आणि तो स्वतःच काही इलेक्ट्रिक फील्ड तयार करत नाही. डायरेक्शन नन. तो जो टेस्ट चार्ज आहे, नॉट हॅव्हिंग ओन इलेक्ट्रिक फील्ड. क्लिअर आहे बेटा? मॅग्निट्यूड त्याचा एकदम निग्लिजिबल आहे, खूप छोटा चार्ज आहे. डायरेक्शन नाही. अच्छा सर, चार्जला कुठे डायरेक्शन असते का? मी डायरेक्शन कोणत्या पर्स्पेक्टिव्ह लिहिलं बेटा? की ऍक्च्युली नॉट हॅव्हिंग ओन इलेक्ट्रिक फील्ड, स्वतःच त्याला काही फील्ड नाहीये. बट वी कन्सिडर टू बी पॉझिटिव्ह. ओके, टेस्ट चार्ज त्याला आपण काय घेतो बेटा? प्लस क्यू नॉट असं अज्युम करतो की आपण तो प्लस क्यू नॉट आहे. ओके, प्लीज डू रिमेंबर की चार्ज वाला पॉईंट जरा थोडासा चुकीचा होईल, कारण की चार्ज आहे काही वेक्टर क्वांटिटी नाही बेटा. ओके, स्केलर आहे, मॅग्नेट्यूड निग्लिजिबल आहे आणि नॉट हॅव्हिंग इट्स ओन इलेक्ट्रिक फील्ड. तर जेव्हा एखादा प्लस क्यू चार्ज तुम्ही कन्सिडर केला आणि एक टेस्ट चार्ज त्याच्या जवळ आणला, तर काय ऑब्झर्व झालं बेटा? याने त्याला रिपेल केलं. ठीक आहे ना? सो दॅट्स वाय फ्रॉम देअर द थिअरी वॉज फॉरवर्डेड की बेटा जो प्लस चार्ज आहे त्याच्या ज्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहे बेटा, त्या अशा बाहेर आहे.
त्याच्या ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहे, आपण इलेक्ट्रोस्टॅट चॅप्टर मध्ये पाहिलं होतं. SPITIC स्पीटाईस त्यातला यस प्रॉपर्टीज मध्ये स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह अँड एंड्स ऑन निगेटिव्ह. सो प्लस चार्ज काय करतो बेटा, लाईन्स इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर सोडतो. सो व्हेन द चार्ज इज ऍट रेस्ट बेटा, केस नंबर 1 चार्ज ऍट रेस्ट, तर त्याने त्याच्या अवतीभोवती काय तयार केलं बेटा, इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रिक फील्ड. युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म? नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म कसं असतं, पॅरल लाईन्स विच आर इक्वली स्पेस्ड. त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रिक फील्ड तो अशा लाईन ऑफ फोर्स बाहेर सोडेल. सो बेटा ही होती केस नंबर 1. केस नंबर 2 बेटा, चार्ज एकदा मोशन रेस्ट मध्ये घेतला, आता मला मोशन मध्ये घ्यावं लागेल. मोशन 2 प्रकारचे असते. एक म्हणजे कॉन्स्टंट वेलॉसिटी, म्हणजे तिचं मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन कॉन्स्टंट, आणि दुसरी म्हणजे ऍक्सलरेटेड मोशन, म्हणजे ती वेलॉसिटी वेळेनुसार कमी होणे, ज्यादा होणे. गेटिंग? तर बेटा केस नंबर 2 घेऊ आपण. चार्ज इन मोशन, परंतु कसं बेटा, विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. आपण अगोदर काय घेतलं होतं बाळा, रेस्ट, नंतर कॉन्स्टंट वेलॉसिटी. क्लिअर आहे? चार्ज इन मोशन विथ कॉन्स्टंट. बेटा कॉन्स्टंट वेलॉसिटीचा अर्थ काय, वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ आर कॉन्स्टंट. ठीक आहे, कॉन्स्टंट वेलॉसिटी कुठेतरी लिहून घे, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ थिंग्स आर कॉन्स्टंट. तर बच्चा हा जो चार्ज आहे प्लस क्यू, हा एका जागेवर होता. आता मात्र ह्या केसमध्ये काय केलं आपण, हा जो प्लस क्यू आहे, काय केलं, याला एक मोशन दिली, नाही नाही का, ड्र दिस वे. ओके, इन सच अ वे दॅट की त्याची डायरेक्शन एकदम सेम, मॅग्निट्यूड सेम. ठीक आहे ना, एखादी गाडी लेट्स अज्युम की 60 किलोमीटर पर आवर चालली हायवेला, सो मस्त पैकी 60 ने चालली आहे, डायरेक्शन नाही बदलायची, काहीच नाही. सर मध्ये कुत्रा आडवा आलं तर काय, त्याच्यावरून घालायची गाडी, डायरेक्शन चेंज करायची नाही. याचा अर्थ काय झाला, वेलॉसिटी इज कॉन्स्टंट, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ आर कॉन्स्टंट. तर बच्चा जेव्हा हा जो चार्ज आहे हा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह होतोय, तर याच्यामध्ये पण ऍक्च्युअली 2 केसेस आर देअर. फर्स्ट केस आहे बेटा की हा जर का चार्ज फ्री चार्ज असेल, आणि दुसरा म्हणजे सर्किट मध्ये असेल. आर गेटिंग? हा, एनसीआरटी काय सांगते की चार्ज सर्किट मध्ये तर त्याच्या अवतीभोवती फक्त इलेक्ट्रिक फील्ड, ही गोष्ट जरा नीट आहे. तर बेटा जेव्हा हा फ्री चार्ज आहे, ओके, हा कसा चार्ज आहे बेटा, फ्री चार्ज. फ्री चार्ज, ओके, चार्ज इन मोशन विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. जेव्हा फ्री चार्ज आहे ना बेटा, तर याच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड पण आहे आणि मॅग्नेटिक फील्ड पण आहे. आता हे बघ, हा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह होतोय ना, हे बघ मी व्हेलॉसिटी वेक्टर दाखवतो. ओके, सपोज ह्या डायरेक्शन मध्ये चार्ज मूव्ह होतोय, तर तुम्हाला माहिती आहे की अपोजिट डायरेक्शन मध्ये करंट विल फ्लो. आता ऍक्च्युअली प्लस चार्ज तर मूव्ह होत नाही, पळतात तर इलेक्ट्रॉन, बट लेट्स अज्युम बेटा ह्या डायरेक्शन मध्ये चार्ज मूव्ह झाला तर करंट विल बी सर्क्युलर, तुम्हाला माहिती आहे. ओके, चार्जेस समजा इलेक्ट्रॉन्स इकडे पळतायत तर करंट विल बी धिस वे, इलेक्ट्रॉन्स इकडे पळतायत तर करंट विल बी धिस वे. ऍक्च्युअली करंटच्या हिशोबाने मॅग्नेटिक फील्ड विल बी धिस वे. अरे आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा, समजा इलेक्ट्रॉन्स इकडे पळतायत तर करंट विल बी धिस वे, येस ऑर नो. सो करंट दिस वे, तर मॅग्नेटिक फील्ड इज सर्क्युलर, आपल्याला माहिती आहे राईट हँड थंब रूलने. सो मुद्दा असा बेटा की एका स्ट्रेट लाईन मध्ये चार्ज पळाला तर त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रिक फील्ड ऍज वेल ऍज मॅग्नेटिक फील्ड इज देअर. इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्डला बी लिहितो ना आपण, मॅग्नेटिक फील्ड बच्चा बोथ. क्लिअर आहे? कोणासाठी? फ्री चार्ज साठी बेटा, कोणासाठी? फ्री चार्ज साठी. याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड विल ऑल्सो बी देअर, कारण की व्हेलॉसिटीमुळे करंट विल बी इन द स्ट्रेट लाईन. अरे येस ऑर नो बेटा, करंट, ठीक आहे, प्लस चार्ज मूव्ह होतोय म्हणजे त्या डायरेक्शन मध्ये आपण करंट घेतो. ऍक्च्युअल मध्ये प्लस चार्ज पळत नाही, पळतात इलेक्ट्रॉन्स. आणि बेटा याच्या अवतीभोवती काय असेल, करंट. हे बघ, इकडनं बाहेर येणार, सो इथनं डॉट, आणि इकडनं आत घुसणार, कळलं? सो इथं मी काय लिहितो बेटा, क्रॉस. ओके, सो इन दिस वे मॅग्नेटिक फील्ड विल बी सर्क्युलर. क्लिअर आहे? फ्री चार्ज. परंतु तोच चार्ज जर का सर्किट मध्ये असेल, ओके, समजा मी एखादं वायर आहे, त्याच्या अक्रॉस सपोज हा रेजिस्टन्स आहे, ओके, रेजिस्टन्स आर. हे बघ, ही बॅटरी लावली आपण, ही प्लग की, ठीक आहे ना, प्लस अँड मायनस. तर बेटा मी जेव्हा ही की क्लोज करील, की चिक, तर काय होईल, सर्किट मधनं करंट फ्लो होईल. कसा रे बेटा? ठीक आहे, प्लस टू मायनस दिस वे. आर यू अंडरस्टँडिंग? आता ह्या केसमध्ये नेट चार्ज ऑन दिस सिस्टम विल बी 0. हा बाउंडेड चार्ज आहे. हिअर वॉज द फ्री चार्ज, त्याच्याभोवती इलेक्ट्रिक फील्ड एज वेल एज मॅग्नेटिक फील्ड. बेटा क्यू इनसाइड विल बी 0.
ओके. अँड अकॉर्डिंग टू NCERT ह्या सर्किटमध्ये चार्जच्या भोवती म्हणजे जो करंट फ्लो होतो ह्या सर्किटमध्ये करंट आय इज फ्लोईंग बेटा. ठीक आहे ना. तर याच्या भोवती हे बघ ना करंट असा वरती आहे तर मॅग्नेटिक फील्ड विल बी सर्क्युलर. बघ ना करंट वरती मॅग्नेटिक फील्ड विल बी सर्क्युलर. त्याला प्लेन परपेंडिक्युलर दिस वे. क्लिअर बेटा. दिस विल बी द मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे ना. करंट असा आहे तर दिस विल बी मॅग्नेटिक फील्ड गोल गोल त्याच्या भोवती. सो मुद्दा असा बेटा जेव्हा चार्ज फ्री चार्ज आहे ओके त्याच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड बोथ. परंतु बाउंडेड चार्ज आहे सर्किटमध्ये चार्ज आहे ओके. चार्ज कुठे रे बेटा सर्किटमध्ये. चार्ज सर्किटमध्ये मूव्ह होतोय तर विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी बरं का कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. तर त्याच्या भोवती ओनली मॅग्नेटिक फील्ड. ओनली मॅग्नेटिक फील्ड. दिस हॅज बीन टोल्ड बाय NCERT. बेटा कळतंय. चार्ज जर का मोकळा असेल तर त्याच्या अवतीभोवती जसं रेस्टला असताना इलेक्ट्रिक फील्ड आहे तर त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे आणि मॅग्नेटिक फील्ड पण जेव्हा फ्री असेल. परंतु सर्किटमध्ये असेल तर ओनली मॅग्नेटिक फील्ड. सो 2 केसेस आपण डिस्कस केले बेटा. अजून तर काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आले नाही. त्या तिसऱ्या केस मध्ये ती पहिली केस चार्ज रेस्टला आहे तर त्याच्या अवतीभोवती काय असणार आहे बच्चा इलेक्ट्रिक फील्ड. ओके. चार्ज जेव्हा रेस्ट मध्ये तर त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रिक फील्ड. चार्ज जेव्हा मोशन मध्ये तर मोशनचे 2 प्रकार. त्यातला आपण कॉन्स्टंट व्हेलॉसिटी वाला घेतला म्हणजे वेळेसोबत व्हेलॉसिटी अजिबात बदलत नाही. डायरेक्शन पण तीच मॅग्निट्यूड पण तेच. अच्छा इकडे चाललं तुमच्याकडे डायरेक्शन पण तीच मॅग्निट्यूड पण तेच. तर त्याच्यात 2 केस घेतल्या. फ्री चार्ज मोकळा चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड बोथ. आणि सर्किट मध्ये असेल दिस इज इम्पॉर्टंट इन युअर सिलेबस की बेटा त्याच्या भोवती ओनली मॅग्नेटिक फील्ड. क्लिअर आहे. स्क्रीनशॉट घ्या बाळा. केस नंबर 3 आता आपण डिस्कस करू. ठीक आहे ना. रेस्टला होता इलेक्ट्रिक फील्ड. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट होती तर त्याच्या भोवती फक्त मॅग्नेटिक फील्ड सर्किट मध्ये. ठीक आहे. आता केस नंबर 3 चार्ज इन द ऍक्सलरेटेड मोशन. बेटा हा जो चार्ज आहे जेव्हा ऍक्सलरेटेड मोशन मध्ये आता खूप महत्वाची गोष्ट आहे इथे खरा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स येतात. तर बेटा आपला हा जो चार्ज आहे हा वेळेनुसार जर त्याची जी मोशन आहे म्हणजे व्हेरिएबल व्हेलॉसिटी म्हणजे त्याची व्हेलॉसिटी कधी कमी जादा म्हणजे मॅग्निट्यूड किंवा त्याची डायरेक्शन चेंज करतोय. ठीक आहे ना. डायरेक्शन किंवा व्हेरिएबल व्हेलॉसिटीचा अर्थ काय असतो बेटा व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी तिच्याकडे 2 गोष्टी आहेत मॅग्निट्यूड अँड कॉन्स्टंट. एकाच वेळी ह्या दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट असतील तर आपण होतो व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. 2 पैकी काहीतरी एक जरी बदललं म्हणजे तिचा मॅग्निट्यूड जरी बदललं स्पीड कमी जास्त झाला किंवा डायरेक्शन जरी बदलली त्या चार्जची तरी पण व्हेलॉसिटी बदलणार. आणि व्हेलॉसिटी बदलली बरं का व्हेलॉसिटी चेंज झाली व्हेरिएबल व्हेलॉसिटी असली इन द ऍक्सलरेटेड मोशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर जनरेटेड. Are you getting? So beta MCQs have also been asked in the exam. Beta production of electromagnetic waves कशामुळे होतं तर ऍक्सलरेटेड चार्ज पार्टिकल्स मुळे. ऍक्सलरेटेड मोशन ऑफ चार्ज पार्टिकल मुळे. कळलं. बर मग आता हाऊ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर ऍक्च्युअली प्रोड्युस्ड बिकॉज ऑफ दिस आणि त्याचा फील कसा आहे. ओके. तर बेटा ऍट द सेम टाइम I would like to draw a diagram for electromagnetic waves. So बाळा we have seen की ऍक्सलरेटेड चार्ज पार्टिकल्समुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जन्म घेते. आणि बेटा नीट लक्ष द्या बरं का आता तुम्हाला माहितीये इलेक्ट्रिक फील्ड असलं की त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड समजा करंट वरती इलेक्ट्रिक फील्ड च्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड आहे की नाही. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे डायरेक्शन ऑफ करंट त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड. आणि बेटा मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं जसं इलेक्ट्रिक फील्ड चेंज झालं की मॅग्नेटिक फील्ड येतं हे कोणी सांगितलं बेटा आपल्याला मॅक्सवेलने. आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं की इलेक्ट्रिक फील्ड येतं हे कोणी सांगितलं फॅरेडेने. सो मॅक्सवेल अँड फॅरेडे दे आर असिस्टिंग इलेक्ट्रिकमुळे मॅग्नेटिकमुळे इलेक्ट्रिक याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. सो बच्चा प्रोडक्शन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स च डायग्राम आय हॅव शोन. नीट लक्ष दे इथं एक्स ऍक्सिस डायरेक्शन ऑफ द वेव्ह इकडे चालली आहे. वाय ऍक्सिस बरं का मी तिथे इलेक्ट्रिक फील्ड दाखवलंय आणि हॉरिझॉन्टली यू कॅन सी हे बघ हा जो झेड तुमच्याकडे आहे ना हा झेड ऍक्सिस तुमच्याकडे ना मॅग्नेटिक फील्ड दाखवलंय. आता मी सुपरहिट डान्स करतो कारखेलीज डान्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. कशा चालतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तुम्ही पण तुमच्या आई बाप्पांना दाखवायचं की आपल्या घरात जी लाईट वेव्ह येते नाही का ती कशी डान्स करते. बेटा लक्ष दे वेव्ह कशी येते ऍक्च्युली ह्याच्यामध्ये ना बेटा पार्टिकल्स मूव्ह होत नाहीत. नीट लक्ष द्या बरं का ह्या वेव्ह मध्ये ना चार्ज मूव्ह होत नाही. इथे चार्ज
चार्ज किंवा मॅटर, बरं का, चार्ज किंवा मॅटर पोझिशन चेंज करत नाही, बरं का. पोझिशन चेंज करत नाही. मग काय करतो? फक्त व्हायब्रेट किंवा ऑसिलेट होतो. ऑसिलेट शब्द टाकतो. काय होतो बेटा तो पार्टिकल? फक्त ऑसिलेट होतो. चार्ज पार्टिकल आहे ना बेटा, चार्ज आपण त्याला मॅटर कन्सिडर करतो ना, तर चार्ज फक्त ऑसिलेट होतो त्या जागेवर. झुम 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 झुम. आता समजा मी इथं उभा आहे, झुम झुम. हे बघ ना, मी इथं मध्ये पुढे गेलो, मध्ये मागे मध्ये. सो पार्टिकल पार्टिकल ऑसिलेट होतो. असं एका जागेवरून दुसरीकडे पळत नाही आणि कॅरीज एनर्जी. ओके बेटा. कोण मूव्ह होतं, ट्रान्सफर काय होतं? एनर्जी. म्हणून त्याला वेव्ह बोलतात ना. तीच तर वेव्हची व्याख्या आहे की ज्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर होते, पार्टिकल्स नाही. क्लिअर आहे बेटा? चला फील्ड देतो मी. तर व्हर्टिकली इलेक्ट्रिक फील्ड आहे. हे बघ मी डाव्या हाताने असं दाखवतो. व्हर्टिकल इलेक्ट्रिक, ते काही व्हर्टिकलीच असतात अशातला काही भाग नाही. मी एक चित्र दाखवले. 360 डिग्री मध्ये वेव्ह असतात ना. तर ही वेव्ह जी चालली, आता मी जी मोशन करील बेटा, मी जी मोशन करील ती असणारी डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन हॉरिझॉन्टली. ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड वरती, मॅग्नेटिक फील्ड तुमच्याकडे. गेटिंग? हा. आता एकाच वेळी, नीट आहे का, एकाच वेळी इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड वरती जातात, मॅक्सिमम होतात, झिरो मिनिमम होतात, मॅक्सिमम मिनिमम. आणि इन द मोशन, ठीक आहे ना, वेव्ह चालली आहे, पार्टिकल नाही चालली, वेव्ह चालली, वेव्ह एनर्जी. आता बघ इन दिस वे, दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन, जिकडे मी चाललोय, आणि इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक दोघं व्हायब्रेट होतात इन दिस वे. हा, मग ही सिच्युएशन अशी झाली तर खेची 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 खेची, जसा झेड तुमच्याकडे होता तर मी झेडने आलो, ही इकडं ही इकडं. सो बेटा एक्झाम मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन विचारले बघ. इलेक्ट्रिक फील्ड वर, मॅग्नेटिक फील्ड इकडं, दोघही एकाच वेळी मॅक्सिमम, एकाच वेळी मिनिमम, दोघांमध्ये ही एनर्जी इक्वली डिस्ट्रीब्युटेड. या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला आता लर्न करायची. ही डायग्राम मात्र तुमच्या समोर आली पाहिजे. हे बघ, एकाच वेळी व्हर्टिकली मॅक्सिमम, हे बघ हा मॅक्सिमम, हे बघ दोघं पण झिरो मॅक्सिमम, झिरो मॅक्सिमम, मॅक्सिमम झिरो मॅक्सिमम झिरो. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? क्लिअर आहे? इन दिस वे, असं असं. ठीक आहे. खिची 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 खिची, एकाच वेळी मॅक्सिमम, एकाच वेळी मिनिमम. सो दिस वॉज द फील ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आता सगळ्या प्रॉपर्टी लर्न करू बेटा. हा जो इलेक्ट्रिक फील्ड आहे ना, याच्यामुळे आपल्याला ऑप्टिकल इफेक्ट्स होतात. या सगळ्या सगळ्या प्रॉपर्टीज आता आपण ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या लर्न करू. त्याच्यात मला एक सांगायचं असं बेटा, ही जी ई क्रॉस बी आहे ना, इज अ डायरेक्शन ऑफ द वेव्ह. ई क्रॉस बी, आता तुम्हाला राईट हँड रूल माहिती आहे, मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय. ई क्रॉस बी इज द डायरेक्शन ऑफ वेव्ह. काय करायचं? पहिल्याला दुसऱ्याच्या बोट फिरवायचं. फॉर एक्झाम्पल इथं बघ, ई कुठे आहे? वरती, बरं का, असं करायचं. हे जे पाम आहे ना, तिकडे घेऊन जायचं. राईट हँड रूल, फक्त बोट वळवायची, हा रिझल्टंट भेटल. थंब काय देईल? रिझल्टंट. बोट वाढवायची, पहिल्याला दुसऱ्याच्या बोट, पहिल्याला दुसऱ्याच्या बोट. आता हे बघ बेटा, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर काय असतो? आय कॅप. नीट लक्षात ठेवा, आहे की नाही? आय कॅप. ह्या वाय ऍक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर काय असतो बच्चा? जे कॅप. आणि झेडच्या अलॉंग आहे के कॅप. आता इथं बघ बरं का, अकॉर्डिंग टू दिस डायग्राम, ई कुठे आहे? बघ वरती, बरं का. बी कुठे आहे? तुमच्याकडं. हे काय? झेडच्या अलॉंग. खिचिक 90 एकमेकाला, असा असा, पहिल्याला दुसऱ्याच्या बोट फिरवा, खिचिक. आली की नाही डायरेक्शन ऑफ वेव्ह? येस ऑर नो बेटा? हा. समजा इलेक्ट्रिक फील्ड तिकडे असतं आणि मॅग्नेटिक फील्ड इकडे असतं, मग ई क्रॉस बी, ई क्रॉस बी वर आला असता. अच्छा, मी आता असं उभं राहतो बरं का. ई तुमच्याकडे आणि बी इकडे आहे की नाही? हे बघ, खिचिक वरती. कळलं? समजा ई तुमच्याकडे आणि बी इकडे, इकडे म्हणजे कुठे? निगेटिव्ह एक्स. अकॉर्डिंग डायग्राम ही पॉझिटिव्ह एक्स बोलता ना, तुम्ही तुम्ही व्हिडिओ पाहताय, तुम्ही याला पॉझिटिव्ह एक्स बोलता, याला निगेटिव्ह एक्स बोलता, आहे की नाही? मग आता इलेक्ट्रिक फील्ड सपोज तुमच्याकडे, मॅग्नेटिक फील्ड इकडे. आता बघ, इलेक्ट्रिक फील्ड तुमच्याकडे, मॅग्नेटिक फील्ड तिकडे, खिचिक. कुठे गेली वेव्ह? खाली गेली. समजा इलेक्ट्रिक फील्ड खाली किंवा आपण काय करू, इलेक्ट्रिक फील्ड वरती आणि मॅग्नेटिक फील्ड तिकडं. आता बघ ना, वरती म्हणजे असं करायचं, पण मॅग्नेटिक फील्ड कुठे? तिकडं. मग क्या करे? अच्छा, जस्ट मिनिट जस्ट मिनिट जस्ट मिनिट, असं करावं लागेल ना बेटा. खिचिक. हा, येस. बर, त्याला मी तुम्हाला एक सिंपल वे देतो. ऍक्च्युली आपल्याला माहिती ना, आय जे के, हे बघ, आय जे के
काय होतंय ते थोडंसं व्हिज्युअलायझेशनचा प्रॉब्लेम आहे बघ. आय क्रॉस जे आन्सर इज के, जे क्रॉस के आन्सर इज आय, के क्रॉस आय आन्सर इज जे. क्लिअर आहे बेटा? फक्त राईट हँड वळवायचं, ठीक आहे ना. ई क्रॉस जे, जिकडं ई आणि जिकडं बी, ई क्रॉस बी करायचं फक्त, ई क्रॉस बी, ई क्रॉस बी, अगोदर ई नंतर बी, बोट फिरवायचे. क्लिअर आहे? वी कॅन गेट द आन्सर. रिमेंबर, आय क्रॉस जे आन्सर इज के, जे क्रॉस के आन्सर इज आई, के क्रॉस आई आन्सर इज जे, अदरवाइज निगेटिव्ह. स्क्रीनशॉट घ्या. चलो. सो बच्चा, बिफोर वी लर्न द प्रॉपर्टीज, इक्वेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक नाही का, व्हर्टिकली इलेक्ट्रिक तर हॉरिझॉन्टली मॅग्नेटिक दाखवण्याचा मी प्रयत्न केला. ही सिस्टम तर चौफेर असू शकते, पण एक सिनेरिओ आपण समोर घेतला, ही डायग्राम समोर आहे. तर बच्चा बघ, ई ला सफिक्स वाय लावलो मी, इलेक्ट्रिक फील्ड वाय मध्ये, ह्या डायग्राम मध्ये बरं का, इलेक्ट्रिक फील्ड वाय मध्ये इज ई नॉट साइन ओमेगा टी प्लस और मायनस के एक्स. साईनच्या ऐवजी कॉस पण फंक्शन असू शकतं. फरक एवढाच आहे की साइन स्टार्ट फ्रॉम 0 अँड कॉस स्टार्ट फ्रॉम 1, आहे की नाही. साइन हे इन्क्रीजिंग आहे, शून्यापासून सुरू होतं, आणि कॉस फंक्शन डिक्रीजिंग आहे, जे 1 पासून खाली सुरू होतं. सो एक्झाम मध्ये नीट जेईच्या सम्स मध्ये साइनच्या ऐवजी कॉस असू शकतं, काही फरक नाही पडत, ठीक आहे ना. तर इन जनरल ई इन द वाय डायरेक्शन इज ई नॉट साइन ओमेगा टी प्लस और मायनस के एक्स. तर मग बी इन द जेड डायरेक्शन हॉरिझॉन्टली दिस वे, बी नॉट साइन ओमेगा टी प्लस और मायनस के एक्स. तर बच्चा x is the distance of the wave, आहे की नाही, in the x direction. ओमेगा टी इज द इन्स्टंटेनियस टाइम आहे फक्त. ओमेगा काय बेटा, 2πf किंवा 2π/t अँग्युलर फ्रिक्वेन्सी. के इज 2π लॅम्बडा, त्याला वेव्ह वेक्टर, वेव्ह नंबर असं बोलतात. या साइन विल बी मीटर, आपलं मीटर इनवर्स. कशामुळे? 2π कॉन्स्टंट आहे ना, लॅम्बडा तर वेव्ह लेंथ आहे ना, वेव्हची लेंथ. बेटा वेव्हची लेंथ समजते ना, ट्राय टू अंडरस्टँड. ही जी वेव्हची लेंथ आहे, ओके बेटा, तर याला काय बोलतात? लॅम्बडा, वेव्ह लेंथ. गेटिंग? हा, मग ती कशा असणार आहे? डिस्टन्स आहे ना, मीटर मध्ये, पण डिनॉमिनेटरला आहे, वरती आलं तर मीटर इनवर्स. सो 2π/λ. नीट लक्षात ठेव, वेव्ह नंबर किंवा वेव्ह वेक्टर असंही बोलतात त्याला. के इज 2π/λ. ओके बेटा, आणि ओमेगा इज 2πf किंवा 2π/t. ठीक आहे, स्क्रीनशॉट घे. ओके. सो बेटा, we are going to learn properties of electromagnetic waves which are on the board. One by one we will discuss beta. Property number first, they carry किंवा ट्रान्सफर एनर्जी नॉट मॅटर. बेटा कुठलीही वेव्ह फक्त एनर्जी ट्रान्सफर करते. पहिला पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलला ढुसणी मारतो, ढेचिक, आणि तो त्याला असं करत ती फक्त पार्टिकल्स व्हायब्रेट होतात. आर यू गेटिंग? यू माइट हॅव सीन द टी 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 दिस वे, ठीक आहे ना, व्हायब्रेशन. बाकी एनर्जी मूव्ह होते बेटा, ठीक आहे. फर्स्ट वॉज धिस वे, एनर्जी जाते, मॅटर नाही जात, पार्टिकल हलत नाही, ते फक्त व्हायब्रेट. सेकंड बेटा, इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू इच अदर अँड आल्सो टू द डायरेक्शन ऑफ वेव्ह. हे तर आपण मगाशीच पाहिलं. इलेक्ट्रिक वरती, मॅग्नेटिक असे असे दाखवले आपण, ठीक आहे ना. तर ते वेव्हच्या डायरेक्शनला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. सो इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि वेव्हची डायरेक्शन ही ऑलवेज परपेंडिक्युलर. दॅट्स वाय बच्चा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आर ट्रान्सफर इन नेचर. म्हणून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज कशा आहेत? ट्रान्सफर्स. ट्रान्सफरचा अर्थ काय बेटा? परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द वेव्ह. कसे व्हायब्रेट होतात? परपेंडिक्युलर. सपोज तो एखादा प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती आपण झिम 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 अशी जर उडी मारली, तर तो प्लॅटफॉर्म कसा व्हायब्रेट होईल? झुम झुम, वरती खाली, राईट. दिस इज द ट्रान्सफर्स, आहे की नाही. लॉन्जिट्युडनल म्हणजे काय? अलॉंग द लेंथ, अशा नाही होत त्या वेव्हला परपेंडिक्युलर व्हायब्रेट होतात. थर्ड इज इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड व्हेरी सायनोसायडली. सायनोसायडल म्हणजे काय बेटा? सापासारखं झिम झिम, कारण साइन अँड कॉस ह्या फंक्शनचा ग्राफच तसा आहे बेटा, आहे की नाही. म्हणून ते असे असे व्हॅरी होतात, असे स्ट्रेट लाईन मध्ये नाही होत, ठीक आहे. असे झिम झिम, ठीक आहे, सायनोसायडली अँड आर इन फेज. फेज चा अर्थ लिहून घे, पोझिशन ऍट दॅट इन्स्टंट, ठीक आहे ना. कोणत्याही इन्स्टंटला त्यांची पोझिशन सेम असते. म्हणजे काय? जे मॅक्झिमम आणि मिनिमम एकाच वेळी होणार, ते बिकम मॅक्झिमम आणि मिनिमम ऍट द सेम टाइम. हे बघ, शून्यापासून खिचिक 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 खिचिक. गेटिंग? फोर्थ इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर प्रोड्यूस्ड बाय एक्सेलरेटेड इलेक्ट्रिक चार्जेस. हेच तर आपण पाहिलं 3 केसेस पैकी. जेव्हा चार्ज एक्सेलरेटेड आहे, म्हणजे व्हेलॉसिटी कमी जादा असं काहीतरी होईल, ती डायरेक्शन चेंज करेल किंवा मॅग्निट्यूड चेंज करेल, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स पिक्चर मध्ये येणार. घ्या स्क्रीनशॉट. So beta, property number 5, electromagnetic waves does not need medium for propagation.
म्हणजेच दे कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्युम ॲज वेल ॲज सॉलिड लिक्विड्स अँड गॅसेस. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजला काही गरज नाही बेटा. फॉर एक्झाम्पल सूर्यापासून आपल्याकडे लाईट येतो, किती लाईट इयर्स दूर येतो. आहे का त्याचा नाद? एवढं भयानक डिस्टन्स बेटा. मध्ये कितीतरी स्पेस असायची जिथं व्हॅक्युम आहे. व्हॅक्युम म्हणजे काय बेटा? काहीच नाही. ना ॲटम्स, ना मॉलिक्युल्स, ना मॅटर, काहीच नाही. एखादा टकला माणूस आहे. अख्खच्या अख्खं टक्कल आहे, म्हणजे आपण काय म्हणणार? संपूर्ण व्हॅक्युम आहे ते. 2-4 केस असतील तर काहीतरी आहे. पण व्हॅक्यूम दॅट मीन्स काहीच नाही बेटा. तिथून सुद्धा ह्या ट्रॅव्हल होतात. ठीक आहे ना. नंबर 6, इन द फ्री स्पेस त्यांचा जो स्पीड आहे तो इक्वल टू स्पीड ऑफ लाईट आहे बेटा. स्पीड ऑफ लाईटला आपण सी लिहितो. जो आपल्याला माहिती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद असतो. सेकंदाला 3 लाख इतका खतरनाक स्पीड लाईटचा. तर बेटा इट इज गिवन इन दिस वे. पाठ पाहिजे आहे 1/√μ0 दिस वॉज ऑल गिवन अप बाय मॅक्सवेल. क्लिअर आहे? हा. आणि इन द मीडियम देअर स्पीड गेट्स रिड्युस्ड. बेटा लक्षात ठेव बरं का, हा स्पीड कमी होणार कशामध्ये? मीडियम मध्ये. इट इज लेस दॅन स्पीड ऑफ द लाईट. ठीक आहे. तर इट इज 1/√μm एप्सिलॉन एम. म्यू आणि एप्सिलॉन हे ग्रीक लेटर्स आहेत बेटा. त्यातला म्यू म्हणजे परमियाबिलिटी, एप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी. आर यू गेटिंग? हा. मॅग्नेटिक फील्ड असेल तर म्यू, इलेक्ट्रिक फील्ड असेल तर परमिटिव्हिटी. क्लिअर आहे? वी हॅव ऑलरेडी लर्न इन द इलेक्ट्रोस्टॅट. तर बच्चा रिलेटिव्ह परमियाबिलिटी न्यूमेरिकल साठी इट विल बी रिक्वायर्ड. रिलेटिव्ह परमियाबिलिटी म्हणजे काय? रेशो कोणाचा? परमियाबिलिटी मीडियम मध्ये भागिले परमियाबिलिटी व्हॅक्यूम मध्ये. तसंच रिलेटिव्ह परमिटिव्हिटी रेशो आहे कोणाचा? परमिटिव्हिटी मीडियम मध्ये अपॉन परमिटिव्हिटी व्हॅक्यूम मध्ये. त्याला एप्सिलॉन यम सफिक्स लावतो नाही का, फॉर मीडियम. तर बेटा मीडियम मध्ये स्पीड काय होणार? त्यांचा कमी होणार. हायेस्ट मॅक्सिमम स्पीड कुठे आहे? व्हॅक्यूम मध्ये, जिथं काहीच नाही, कारण अडथळा कमी आहे. मीडियम असेल अडथळा असेल, स्पीड कमी होईल, रिड्यूस होईल. गॅस कन्शो. ओके. सो बच्चा नंबर 8, दे ओबे सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ वेव्स. वेव्हचं जे सुपरपोजिशन प्रिन्सिपल आहे की बेटा ऍट एनी पॉइंट इफ टू वेव्स आर मीटिंग देन ईच वेव्ह प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ द अदर किंवा इंडिपेंडेंट ऑफ द अदर and resultant displacement at that point is given by vector sum of the displacements due to two waves. ठीक आहे. In waves we have already learned this superposition. तर बेटा ते फॉलो करतात. रेशिओ ऑफ amplitudes of electric and magnetic field is constant at any point and it is equal to speed किंवा velocity of the electromagnetic wave. तर बेटा इलेक्ट्रिक अपॉन मॅग्नेटिक जे अँप्लिट्यूड आहे, अँप्लिट्यूड इज द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द वेव्ह फ्रॉम मीन पोझिशन. इलेक्ट्रिकच्या बाबतीत ई नॉट, मॅग्नेटिकच्या बाबतीत बी नॉट. तर बच्चा सी इज ई नॉट अपॉन बी नॉट. पाठ करा. सी इज ई नॉट अपॉन बी नॉट. आपल्याला सी ऑलरेडी माहिती आहे 1/√μ0 एप्सिलॉन नॉट. आणि हा स्पीड ऑफ लाईट किती असतो बेटा? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ऑप्टिकल इफेक्ट्स म्हणजे दिसणे इज ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड इन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हे जे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आहेत किंवा इलेक्ट्रिक फील्ड जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये आहे, ज्याला आपण वाय डायरेक्शन मध्ये दाखवलं होतं बेटा, तर त्याच्यामुळे आपल्याला दिसतं ही जी लाईट जी आहे, तुम्ही मला पाहताय, कॅमेरा, हे सगळं आपल्याला जो दिसणं, हा जो इफेक्ट आहे, हा इलेक्ट्रिक फील्ड मुळे बेटा. व्हेरी इम्पॉर्टंट. एमसीक्यूज मध्ये विचारतात कधी कधी. राहिला विषय 11th, यू फॉर एनर्जी. नोटबुक मध्ये लिहायचं असेल तर लिहून घे बेटा. यू इज द एनर्जी. ई सफिक्स लावला, इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी 1/2 एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर. आणि मॅग्नेटिक फील्डची एनर्जी 1/2 बी स्क्वेअर अपॉन म्यू नॉट. दिस इज इन केस ऑफ द सोलेनॉइड अँड दिस इज वी हॅव ऑलरेडी लर्न इन द कॅपॅसिटर्स. सो 1/2 एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर आणि 1/2 बी स्क्वेअर अपॉन म्यू नॉट. ही इलेक्ट्रिक वाली, ही मॅग्नेटिक वाली. ओके. RMS value is root mean square value. For electric field, it is E naught upon √2. Magnetic field is B naught upon √2. Very important for JEE and NEET. That's why I have provided. But the last is energy of the electromagnetic waves is equally distributed between electric and magnetic field. बेटा इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक मध्ये ती इक्वल डिस्ट्रीब्युटेड आहे. दोघं पण एकाच वेळी मॅक्सिमम, एकाच वेळी मिनिमम होतात, राईट. आणि जी एनर्जी असेल 100 जूल असेल तर 50 जुलीला 50 जुलीला. करण अर्जुन सारखं आहे. मेरे करण अर्जुन आएंगे, आले. मेरे करण अर्जुन जाएंगे, गेले. गेटिंग. एकाच वेळी येणार, एकाच वेळी जाणार, आणि एनर्जी इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार. अँड दे बोथ आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ वन अनदर. इलेक्ट्रिकमुळे मॅग्नेटिक आणि चेंज इन मॅग्नेटिकमुळे पुन्हा इलेक्ट्रिक, आणि अशी इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्ह मूव्ह होत राहते. क्लिअर आहे बेटा? सो टुडे वी विल स्टॉप हिअर.